धुळे जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात सायबर बामट्यांनी धुळेकरांच्या खिशावर 13 कोटींचा ऑनलाईन दारुडा घातल्याचे उघड झाले. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगमुक्त धुळे शहर होण्यासाठी गेल्या वर्षी 15,280 संशयित क्षयरुग्णांचे थुंकीचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात 1,573 क्षयरुग्ण आढळून आले आहेत. शिरपूर तालुक्यातील करवंद येथे स्वामी समर्थ भक्तांच्या खानदेशस्तरीय महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून परमपूज्य गुरुमाऊलीच्या पावन सान्निध्यात 12 ज्योतिर्लिंग प्राण प्रतिष्ठा सोहळा घेण्यात आला. दरम्यान 23 मार्च रोजी संध्याकाळी गावातून सहवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. धुळे शहरातील नारायण मास्तर चाळ येथील दीपक माणिक पुकडे वय 37 दिनांक 16 रोजी मोटरसायकलने चाळीसगाव रोड चौफुली येथून घरी जात असताना एका अज्ञात कारने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दीपक पुकडे याला गंभीर दुखापती झाली. त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली. शिरपुरातील मरीमाता मंदिरानजीक असलेले रहिवासी संतोष गोरख माळी वय 37 याने दिनांक 22 रोजी घरात गळफास घेतला. त्याच लोकांच्या मदतीने खाली उतरवून उपचारार्थ कोटेज हॉस्पिटलात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शिरपूर येथील 2 समाजात तेढ निर्माण होईल असे सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मार्च महिना हा थकबाकी वसुलीसाठी तगादा लावणारा मानला जातो. सध्या सर्वाधिक थकबाकी वसुलीसाठी बँकच्या कर्मचाऱ्यांची धावपळ होताना दिसून येत आहे. त्यासोबतच महावितरण ग्रामपंचायतीची कर्मचारीही पथके तयार करून वसुलीसाठी फिरताना दिसत आहे. साक्री येथील बस स्थानकात साई सेवा समितीच्या वतीने मोफत पाणपोई सुरू करण्यात आली असून याचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांच्या हस्ते करण्यात आले. शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या अग्निशामक दलात गोरखा या प्रकाराच्या नव्या वाहनाचा समावेश करण्यात आला असून आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण करण्यात आले. शिरपूर तालुक्यातील टेकेवाडे येथील एका धार्मिक स्थळी काही समाजकंटकांकडून दगडफेक केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दगडफेक करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी टेकेवाडे ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.